नमस्कार. आज मी बनवते सोयाबीन चिली. तर रेसिपीला स्टार्ट करूया. इथे मी एका भांड्यात पाणी ठेवलं आहे गरम करायला. पाण्याला उकळी आली आहे, तर आता मी त्यात सोयाबीन ॲड करते. त्यानंतर मी सोयाबीनमधलं सगळं पाणी काढून टाकलं आहे. आता मी यात टाकते आलं लसूण, त्यानंतर मैदा, 2 चमचे मैदा टाकला आहे मी, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, त्यानंतर हळद 1 चमचा, मसाला 1 चमचा, मीठ. तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मी यात पाणी टाकते थोडंसं, त्यामुळे जे पीठ आहे ते सर्व व्यवस्थित सोयाबीनला लागेल. तर हे आता बनवून झालं आहे. तर आता मी तेल ठेवलं आहे एका कढईत गरम व्हायला. तेल गरम झालं की ते सोयाबीन आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. तर सोयाबीन फ्राय करून झालेले आहे, तर मी ते आता काढून घेते. तर आता आपल्याला सॉस बनवायचा आहे. तर मी एका भांड्यात तेल टाकलं आहे गरम करायला. त्यानंतर मी यात लसूण आणि मिरची टाकली आहे बारीक करून. त्यानंतर मी यात टाकला आहे कांदा. तर हे सगळं भाजून घ्यायचं व्यवस्थित. कांदा भाजला की यात टोमॅटो सॉस टाकायचा. त्यानंतर इथे मी थोडं पाणी टाकलं आहे, त्यामुळे सॉस लागणार नाही खाली भांड्याला. त्यानंतर रेड चिली सॉस टाकायचा. त्यानंतर सोया सॉस. त्यानंतर मी यात पाणी टाकते. तर इथे मी टाकते कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी टाकायचं आणि ही कॉर्नफ्लॉवर स्लरी आपल्याला टाकायची आहे यात. त्यानंतर मी यात थोडीशी साखर टाकली आहे. तर आता याला उकळी आली आहे. त्यानंतर उकळी आल्यावर यात आपल्याला टाकायचं आहे फ्राय केलेले सोयाबीन. तर हे आता मिक्स करून घ्यायचं सॉसमध्ये. तर सोयाबीन चिली रेडी झालेली आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूपच सोपी आहे.
रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.